नमस्कार मित्रांनो, आपल्याला आली पिकाचे नियोजन करायचं ना. आपल्याला जवळपास 30 ते 32 दिवस आपल्याकडे असल्यामुळं आपल्याला कंदवर्गीय पिकासाठी साईज करणे, मालाची जाडी वाढवणे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आणि कोणते वॉटर सोल्युबल सांगणार आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, आपल्याला स्टार्टिंगला घ्यायचं 13-0-46 याचं आपल्याला इकडे 5 किलो प्रमाण घ्यायचं. याच्यामध्ये 80% बाउंडी झाडाला लागू होतं. त्याच्यानंतर आपल्याला 5 दिवसानंतर इंडिकॅमचं 42-70 घ्यायचं, 2.5 किलो 2.5 किलो घ्यायचे, जेणेकरून आपला फुटवा माल आणि साईज बनण्याचं काम 42-70 करत. आणि आपला कल्टर घ्यायचं, याच्यामध्ये 250 ml. कल्टरचं वैशिष्ट्य असं की जे पानामधला रस असतो, पानांमधला आणि स्तंभांना ते पूर्ण कंदामध्ये उतरायचं काम कल्टर करतं. एकदा आपल्याला 250 ml कल्टर द्यायचं आणि 2.5 किलो आपल्याला 42-70 द्यायचे. तिसरं आपल्याला घ्यायचं आहे झुका घ्यायचा आहे. झुकामध्ये नत्र 15%, स्पर्धा 8%, 35%, पोटॅश 4000 ppm आणि 8-7 प्रकारचे मायक्रोटन वेगळे असल्यामुळं हे ऑर्गॅनिक खत असल्यामुळं प्लॉट लेचआउट होत नाही. त्याच्यामध्ये कार्बन, फुलविक, बोरान असल्यामुळं हे प्लॉटला अपटॅक करतं, मालाची साईज होती. आणि जर आपल्याला 8-10 दिवसामध्ये जर प्लॉट काढणं असेल भाव आल्याच्या नंतर, तर आपण 0940 एकरी 5 किलो घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिव्हसिन सोडायचे 250 ml. लिव्हसिनचं वैशिष्ट्य असे की मालाची जाडी करणे आणि माल फुगवणे. लिव्हसिन 8 दिवसामध्ये आपल्या कंदवर्गीय पिकांना कामगार होतो. आणि एवढं आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वॉटर सोल्युबल आपल्या कंदवर्गीय पिकांना देऊ शकतो. आणि व्हिडिओचा आवडला असेल लाईक आणि शेअर करा आणि फॉलो करा.